बोला. आज येवला तालुका नाशिक जिल्हा या ठिकाणी अखिल भारतीय सरपंच महासंघ उत्तर महाराष्ट्र प्रमुख कैलासआबा सोमाजी पाटील तसेच आपले विभागीय अध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील रोटे, मोती नाना सोमसे, गुळगावचे ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय गायकवाड पाटील टेलर असतील, तसेच आपले कचरू पाटील कटके असतील, या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने बीड जिल्ह्यातील मस्साजोग या गावामध्ये काही दिवसापूर्वी आपले सरपंच संतोषजी देशमुख साहेब यांची जी निर्गुण हत्या करण्यात आली त्या हत्येचा आम्ही जाहीर निषेध करतो व या ठिकाणी सरकारला अशी विनंती करतो आमच्या सरपंच महासंघाच्या वतीने की जे कोणी या प्रकरणातले दोषी असतील, आरोपी असतील, त्यांच्यावर कठोर कारवाई केली गेली पाहिजे व राज्यभरातल्या सरपंचांना संरक्षण म्हणून एक पोलीस बॉडीगार्ड देण्यात यावा. सरपंचांना त्यांचे अधिकार व न्यायासाठी लढणाऱ्या व्यक्तीचा जर असा समाजासाठी झिजणाऱ्या व्यक्तीचा असा जर अंत होत असेल तर अतिशय निंदाजनक, खेदजनक ही बाब आहे आणि याचा आम्ही सर्वजण अखिल भारतीय सरपंच महासंघ नाशिक जिल्हा येवला तालुका सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीनं जाहीर निषेध करतो.